आता आपण आलोय मुक्काम पोस्ट सुदामवाडी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर या ठिकाणी आपण श्री सीडचा पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासून चालू आहे. तर आपल्यासोबत सुदामवाडीचे सरपंच सुद्धा आले. तर त्यांना या कंपनीचं बियाणं कसं वाटलं प्रतिक्रिया जाणून घेऊ. नाही, बियाणं तर चांगलं वाटलं आणि त्याची क्वालिटी पण चांगली वाटली. तुमचा परिचय करून द्या एकदा तुमचं पूर्ण. मी या सुदामवाडी गावचे सरपंच प्रभाकर सोनवणे आणि या ठिकाणी या रायडर कंपनीचा कार्यक्रम या ठिकाणी बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर आम्हाला या सीटसाठी अतिशय उत्कृष्ट सीट वाटते, कारण त्याची क्वालिटी चांगली आहे आणि त्याचे दाणे जर मोजले तर दाणे बी त्याचे कॅप्सूल सारखे येतात. 600 दाणे त्याचे बाहेर निघाले आणि त्याची बिट्टी छोटी आहे आणि क्वालिटी त्याची खूप चांगली, त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी खूप चांगलं उत्पादन आहे, घेण्यासाठी चांगलं आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापरण्याचा पुढील येत्या सीझनमध्ये हे चांगलं वापरण्यात यावं असं मी त्यांना विनंती करतो सगळ्यांना. तर आपण जे सर्वात महत्वाचं याच्यामध्ये काय महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर माझ्या मागे मग यायचे पहिला मुद्दा, जसे की तुम्ही बघू शकता याची जे मुळं खोलवर जातात, मुळं खोलवर गेल्यामुळे काय होते, मक्का पडत नाही, बरोबर आहे. दुसरा मुद्दा, जसे की तुम्ही बघू शकता कमी उंचीवर जे येते ती मक्का लागते, याच्यामुळे काय फायदा होतो, कमी मजुरामध्ये तुम्ही मक्का मोडू शकता. तिसरा मुद्दा, जसं की तुम्ही बघू शकता टोकापर्यंत दाणे भरलेले, टोकापर्यंत दाणे भरलेले असल्यामुळे काय होते, याच्यामध्ये दाण्यांची संख्या जास्त येते. दाण्यांची संख्या जास्त आली म्हणजे वजन जास्त, वजन जास्त आलं म्हणजे उत्पन्न वाढतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, काढणीपर्यंत हिरवा चारा. काढणीपर्यंत हिरवा चारा असल्यामुळे काय होते, आपण जे मक्का काढल्यानंतर मुरघास वगैरे आपण करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, याचं पाकट जे घट्ट असते, तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाकट घट्ट असल्यामुळे काय होते माहिती का, त्याच्यावर जे अळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जातो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाकट घट्ट असते, ठीक आहे. पूर्ण 90% एकसारखे कंस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्या सोबत आहे जसं की राजमुद्रा कृषी सेवा केंद्र यांचे जे संचालक, त्यांना 2 शब्द त्यांना विचारतो, कशी वाटली मग. चांगली वाटली ना. टोकापर्यंत सर्व दाणे एकसारखं टोकापर्यंत दाणे भरले एकसारखे. तुम्ही बघू शकता इथं जवळपास जे सगळे जे 15-15, 20-20 एकर मक्का लागवड करणारे या ठिकाणी शेतकरी आले. सर्व शेतकऱ्यांची इथं तुम्ही वेळातला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा मक्का या ठिकाणी आले आणि इथं भरपूर प्रमाणात पाऊस झाला तरी सुद्धा ही मक्का उभी. धन्यवाद.